करू शकत नाही, पण एक्साइटिंग ट्रॅक आहे अगदीच. इंद्राकडे जातो. इंद्रा, काय सांगशील नेमकं महा एपिसोड येतोय आणि या सगळ्या घडामोडींमध्ये कुठेतरी तुझी कुचंबना होताना बघून मिळते का? नक्कीच तो एक एलिमेंट आहेच, पण ऑलमोस्ट आज 300-350 एपिसोड झालेत आणि जे काही भरभरून प्रेम प्रेक्षकांनी आम्हाला दिलं आहे, तर त्या प्रेमापोटी आम्ही काहीतरी म्हटलं थोडं वेगळं करूया. आणि खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत या एपिसोडमध्ये. त्यात तुम्हाला ड्रामा, ॲक्शन, जसं वैभवीने सांगितलं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या 2 तासात एक्सपिरियन्स करायला मिळणार आहेत. आणि एवढं तर मी नक्की गॅरंटीने सांगू शकतो की प्रेक्षकांनी कधीही एक्सपेक्ट केलं नसेल की हुकुमाची राणी ही मध्ये असं काहीतरी घडू शकतं. असा एक एलिमेंट आम्ही घेऊन येतो आहे आणि त्याचीच सगळी तयारी चालू आहे. ऑलमोस्ट 3 दिवस झाले आम्ही 12 तास 15 तास कंटिन्यू शूट करतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात कुठेही आम्ही सेट्स बनवलेले नाही आहेत. सगळ्या रिअल लोकेशन्स आहेत, सगळ्या रिअल एन्व्हायरमेंट आहे जे काही आहे ते, सो दॅट त्याने एक बघतो ना आपण जे 2 तास एका ठिकाणी बसून तुम्हाला जे व्हिज्युअल्स दिसणार आहेत ते सुद्धा तितकेच रिअल असावे. स्टोरी इंटरेस्टिंग आहेच, नो डाऊट. बाकी सगळे कॅरेक्टर त्यांचं काम व्यवस्थित डील करतात, नो डाऊट. पण ह्यासोबत आम्ही हीही गोष्ट ह्याही गोष्टीची काळजी घेतो की व्हिज्युअली जो एक्सपिरियन्स असावा प्रेक्षकांचा तो छान असावा. सो खूप एक्सायटेड आहोत आम्ही सगळे हा शूट करताना आणि आय एम शुअर याचा जो आउटकम येणार आहे तो खूप प्रेक्षकांना आवडेल. मला राणीला विचारायचे, या एपिसोडमध्ये तर नवऱ्याचा जीव वाचवण्यासाठी वेगळ्या अवतारामध्ये येणार आहे, त्याबद्दल काय सांगू? जसं मी म्हटलं की एक एक्साइटिंग गोष्ट आम्ही करतोय, फार त्याला डिस्कस करू शकत नाही, नाहीतर मग त्याची मजा निघून जाईल. पण हो, जसं तुम्ही म्हणालात की एक नवीन अवतार बघायला मिळेल. राणीचे कॅरेक्टर आपण आत्तापर्यंत बघून आलो की छान सॉफ्ट आहे, डेलिकेट, रॉ आहे, तसं नाही, तिचं एक वेगळं रूप तुम्हाला बघायला मिळेल. जसं आपण म्हणतो की सौभाग्यावरती आल्यावर बाई काय काय करू शकते, कुठल्या हातपर्यंत जाऊ शकते हे आपण बघणार.